मोबाईलचा स्क्रीन टाइम इतका वाढला की एका मोबाईलने काहीच वाकडं व्हायना म्हणून दोन मोबाईल घेतले आणि पेट्रोल पंपाच्या गर्दीमुळे इतका हैराण झालो काय सांगावं तुम्हाला. तर जय शिवराय मित्रांनो, मी अर्जुन पठार घेऊन आलो तुमच्यासाठी आजचा एक नवीन व्हिडिओ. तर सकाळ सकाळ नाही ना मोबाईल खरेदी करायचा आहे ना, फुल पोरांनी प्लॅन करून ठेवलं होतं बरं का. आणि तसं तर एक रुपयाची गोष्ट घेताना सुद्धा ना पोरं आहे ना 100 वेळा विचार करते बरं का. पण मोबाईल घेतानीच ना मित्रांनो पोरं पैशाचा विचार करत नाही, काहीच पुढे मागं बघत नाही हो. पण जाऊ द्या, शेवटी टाइम पण वाचला आणि यांचा मोबाईल खरेदी पण होऊन गेला बरं का. मग ओके मध्ये ना मोबाईल वगैरे घेऊन टाकले आपण आणि मस्त आहे म्हणलं जरा ज्यूस वगैरे ना खर्च करून टाकावं आता. आणि मित्रांनो सध्या ना उष्णताची एक कडक लाट चालू आहे बरं का. त्यामुळे ना ज्यूस घेतल्याशिवाय ना आपलं पान सुद्धा हालत नाही बरं का. आपण कुठं पण बाहेर गेलो ना 1 ते 2 वेळा ना ज्यूस तर 100% घेतोच भाऊ. बाकी मग श्रीरामपूर मध्ये आपलं सगळं काम आहे निपटून गेलं बरं का. आणि त्यानंतर मित्रांनो विषय आला आपल्या शेताचा. म्हणजे शेतामध्ये मस्त आहे की म्हणलं फेरफाटका मारून पाहून कुठल्या पिकाला नेमकं काय कमी आहे ते पण बघून घेऊ. आणि मग शेतामध्ये आल्या बरोबर आहे सगळ्यात पहिले ना मकाला चक्कर मारून घेतलं बरं का. आणि मकामध्ये ना थोडी नायट्रोजनची कमी वाटत होती म्हणून ना 2-4 औषधं म्हणलं सोडून टाकावं मकाला. आणि मित्रांनो पीक कुठलं असू द्या बरं का, त्याला ना योग्यरित्या ना नियोजन केलं नाही ना योग्यरित्या खर्च केला नाही ना तर पीक आहे ना आपलं एकदम चांगलं येत नाही बरं का. त्यामुळे योग्य नियोजन, योग्य खत व्यवस्थापन आणि योग्यरित्या ना खर्च पण आहे पिकाला भरपूर महत्वाचा असतो. आणि मग फायनली अशा रीते ना आपण दिवसाचा शेवट आहे ना मकाला औषध सोडण्यापासून करून टाकलं बरं का. आणि मकामध्ये ना एकदम योग्यरित्या ना औषधाचं आहे ना आपण मिक्सचर करून सोडायला पण चालू करून टाकलंय. बाकी मित्रांनो आपल्या आयडीवर नवीन असेल तर लवकरात लवकर व्हिडिओ लाईक करून घ्या, कमेंट करून घ्या, तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या आयडीला फॉलो करायला मात्र विसरू नका.